नाही, मागच्या काही दिवसापासून एक्साईज डिपार्टमेंट हे जे हायवेवर नागपूरच्या पेरिफेरलमध्ये पेरी अर्बन एरियामध्ये जे हायवेवर जे ढाबे चालतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जवळपास मागच्या 3 हप्त्यामध्ये 78 रेड्स एक्साईज डिपार्टमेंटनी केलेले आहेत. त्या रेड केल्यानंतर एक्साईज डिपार्टमेंटचा जो एक्साईज ऍक्ट आहे त्याच्यानुसार आपण त्याच्यावर कारवाई करतो. परंतु कुठेतरी एकत्रितरित्या कारवाई व्हायला हवी, जेणेकरून टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट, काउन्सिलचे सीओज, लोकल बॉडीचे ऍक्शन, बिल्डिंग परमिशन, त्याच्यानंतर एफडीए, शॉप ऍक्ट, या सगळ्या डिपार्टमेंटनी जर एका कारवाई केली तर ते इफेक्टिव्ह होईल असं प्रशासनाचं मत होतं. आणि त्या अनुषंगाने 2 दिवसा अगोदर आमच्या कलेक्टर ऑफिसला एक्साईज एसपी, आपले एसपी, सीपी सरांचे प्रतिनिधी, फूड अँड ड्रग, शॉप ऍक्ट वाले, जिल्हा परिषद सीओ आणि सगळे नगर प्रशासन विभाग सगळ्यांचे कंबाईंड मीटिंग झाली आणि कंबाईंड असा ऑर्डर काढलेला आहे की जेव्हाही रेड झाल्यावर कंबाईंड व्हिजिट त्या याच्यावर होऊन जर त्या हॉटेलची किंवा ढाब्याची, इलिगल ढाब्यांची जर बिल्डिंग परमिशन असेल त्यांच्यावर त्यांना अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येईल. जर त्यांच्या किचनमध्ये काही अडचण आहे तर एफडीच्या नुसार कारवाई करण्यात येईल, जेणेकरून 360 डिग्रीने त्यांच्यावर जर आम्ही कारवाई केली तर अफेक्टिव्ह होईल असं आम्हाला वाटते. आणि त्यामुळे आता जे पुढील कारवाई होईल त्या कंबाईंड रीतीने त्या ढाब्यांवर होईल. आणि सगळ्यात मोठा रिस्क हा आहे की आता नुकताच गडकरी साहेबांनी एक रोड सेफ्टीवर, झिरो फॅटॅलिटीवर मीटिंग घेतलेली होती. त्याच्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हवरही आम्हाला कंट्रोल याच्यामध्ये करायचा आहे, जेणेकरून ढाब्यावर इलिगली दारू पिल्यावर वापस येताना अननेसेसरी त्यांचा ऍक्सिडेंट होऊन कोणाची एक बेकसूरची जीव जाता नको, त्यासाठी पण ही कारवाई आम्ही करणार आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सूचना करतो, जे हॉटेलमध्ये जाते, की इलिगल कुठेच दारू कन्झ्युम करू नका, कारण हे आपल्याला पण ट्रबलमध्ये टाकू शकतं आणि त्या विकणाऱ्याला पण ट्रबलमध्ये टाकू शकतं. त्यामुळे ही कारवाई आता पुढचं आम्ही कंटिन्यू 2-3 महिने याच्यावर कारवाई आम्ही स्ट्रिक्टली याच्यामध्ये करणार आहे.